आलास तू? स्वानू दूध घे. यश तुला चहा देऊ का रे? हा यश, हा कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी आई. बाबा रवींद्र चौधरींच्या घरी का गेलेत काही माहितीये का तुला? रवींद्र चौधरींकडे? हे अरे कसं शक्य आहे? ते तिकडे जाऊ शकत नाही. तुम्ही तिथे जाता तेही त्यांना पसंत नाहीये. अगं हो ना, म्हणूनच तर मीही विचारात पडलोय. मी स्वतः त्यांना बघितलं तिथून बाहेर पडताना. मी त्यांना म्हणलं चला घरी जात असेल तर एकत्रच जाऊ, तर नाही म्हणाले. म्हणाले तू एकटा घरी जा, माझं एक काम आहे ते करून मगच मी. काय काम आहे ते सुद्धा सांगितलं नाही. तू फोन लाव ना त्यांना. लागला? हे बंद लागतोय. कसं शक्य आहे यश? ते फोन कधीच बंद ठेवत नाही आणि घरातून बाहेर निघताना सुद्धा त्यांचा फोन फुल चार्ज केलेला असतो. देवा परमेश्वर, काय चाललंय हे माझ्या घरात? सांभाळून घे रे बाबा. आणि असे धक्क्यावर धक्के नको देऊस रे बाबा. ब्रो, पण बाबा तिथे का गेले असतील? काही माहित नाही का सोनू, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला एवढं नक्की. ते खूप वेगळे वाटत होते, कसल्या तरी विचारात होते ते. ब्रो, तुझ्याबद्दल आणि सोनाली बद्दल तर नसेल ना? हॅलो सुनील. हा वहिनी बोल. तू चौधरींच्याच घरी आहेस ना? वहिनी आता तू पण मला टोमणा मारणार आहेस का? नाही रे. अरे हे ना कोर्टातून डायरेक्ट चौधरींच्या घरी गेले होते. का म्हणजे कशासाठी? तेच तर मला माहित नाहीये ना, म्हणून तुला फोन केलाय. तुला काही माहितीये का? नाही का वहिनी, मला काहीच माहित नाही. तू चौधरींना जरा विचारशील का? खरं सांगू का वहिनी, सरकारला असं काही विचारण्याची माझी हिंमतच नाही ग. तू एक काम कर ना, तू दादालाच विचार ना. ते ना तिथून आणखी कुठेतरी बाहेर गेलेत. म्हणजे तसं त्यांनी यशला सांगितलं आणि तेव्हापासून त्यांचा फोन पण बंद आहे रे. नाही पण त्याने यशला कसं सांगितलं? यश त्यांना भेटला होता चौधरींच्या घराबाहेर. विचित्र आहे हे सगळं. म्हणूनच तुला सांगते ना, जरा बघ ना, चौकशी करू. हे बघ, तू जर का चौधरींना विचारू शकत नसलास तर त्या मॉन्टीला विचार ना. ओके ओके. चल यार, फोन सोनाली. यश असं सारखा सारखा फोन करत राहिलास तर मी अभ्यास कधी करू? बाबा का आले होते तिकडे? काय? माझे बाबा तिकडे आले होते ना तुझ्या पप्पांना भेटायला. ते का आले होते? अरे मला कसं माहित असणार? सोनाली, मग माहिती नसेल तर प्लीज माहिती काढ. कोणाकडून? तुझ्या पप्पांकडून. यश, तुला मी आवडत नसेल ना तर तसं स्पष्ट सांग. सोनाली प्लीज, संबंध नसलेलं बोलू नकोस. संबंध नाही कसा? तुला माहितीये ना, माझ्या मम्मीला आणि पप्पांना ऑलरेडी डाऊट आलाय आपल्याबद्दल. आणि हे असे प्रश्न मी पप्पांना विचारले ना तर त्यांना अजून डाऊट येईल. एकतर त्यांना ऑलरेडी आवडत नाही त्यांच्या कामात कोणी ढवळाढवळ केली. मम्मीनी सुद्धा नाही. यार ही 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 मोठी माणसं अशी का असतात? आपल्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतात पण स्वतःबद्दल काही बोलत नाही. यश, काय झालंय? तू काहीतरी लपवतोयस. सोनाली, बाबा तिकडे आपल्याबद्दल बोलायला आले नसतील ना? तसं असतं ना तर आतापर्यंत आपली वाट लागली असती. पण मला सांग, तू एवढा टेन्स काय आहेस? कसं सांगू तुला सोनाली, माझ्या बाबांना तुझे पप्पा अजिबात आवडत नाही. ते त्यांना भेटायला आले होते म्हणजे काहीतरी लोचा नक्की असणार. यश,
काय झालंय? ते आपल्याला तुझ्या घराबाहेर भेटले, त्यानंतर ते घरीच आले नाही. त्यांचा फोन सुद्धा बंद आहे. अरे मग मे बी बॅटरी लो असेल. नाही 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 सोनाली, बाबा इतके केअरलेस नाहीयेत. आणि तू सुद्धा प्लीज काही इन्फॉर्मेशन मिळते का बघ तुझ्या पप्पांकडून. ओके ओके, काम डाऊन. मी ट्राय करते, पण प्रॉमिस करत नाही. पण तू प्लीज शांत हो. हा, टेन्शन घेऊ नकोस. सगळं ओके असेल. मी बाप्पाकडे प्रे करेन. थँक्स. बाय बाय. होय का? बर. अच्छा अच्छा. होय होय. बोला प्रिन्सेस. पप्पा, पेपर खूप छान गेला आजचा. असा चांगला अभ्यास करा आणि चांगला मार्क मिळवा. काय म्हणतो मी? तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आमच्या. हो पप्पा. ताई कधी गेली घरी? येळ पाहिजे असेल तर मम्मीला विचार. पप्पा, यशचे बाबा कसे काय आले आज? लग्नाची बोलणी करायला आली होती. काय पण विचारते तू? त्याने काही इकडे येऊ नये का? नाही तसं नाही, पण ते कधी येत नाहीत ना इथे. सो आता आली. मग 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 काही नाही, मला थोडं सरप्राईज वाटलं म्हणून. का आले होते ते? आता ते चहा पाण्याचा गप्पा मारायला येणार का? का कॉफी कशी बनवायची ते विचारायला येणार आहेत? त्याचं काम होतं. आले. आणि प्रिन्सेस तुम्ही चौकशी करताय म्हणजे एक राजकारणी होण्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला राजकारणात प्रवेश करण्यासाठी अजून खूप वेळ आहे. तो तुम्ही अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा. हे संपलं. हॅलो काका. अरे यशोधन इज गुड. हो, माझे बाबा आले होते ना इथे. ते जाऊन लई वेळ झाला. ओके, पण मग ते इथून कुठे गेले ह्याची काय आयडिया आहे का तुम्हाला? मला कसं माहिती असणार? काका, पण ते इथे का आले होते? तुला पण यायचं का राजकारणात? तो तुझा एरिया नाही, तुझा एरिया डॉनसीचा आहे. नाही तसं नाही काका. असं नाही तसं नाही. तुझ्या बाबांचं काम होतं म्हणून ते आले होते. आता त्यांचं काय काम होतं हे मी तुला नाही सांगू शकत. कारण आमच्या राजकारणी लोकांचे पण काही इथिक्स असतात ना. तुझे बाबा तुला भेटले की तू त्यांना विचार ना का आले होते ते. माझी काय हरकत नाही. काय रे तू काय एवढं चौकशी करतोय? हे झालंय का? काका, त्यांचा फोन लागत नाहीये. मग बॅटरी गेली असेल, रेंज नसेल, नाही तर फोन बंद केला असेल. एवढं काही टेन्शन घेतो तुम्ही? तर काय लहान मुलं आहे का ते? आता तू शांतपणे घरी जा, अभ्यास कर, नाहीतर डोनशी प्रॅक्टिस कर. मोठ्यानं त्यांची कामं करू दे, तुम्ही तुमची कामं करा. मी मला माझं पण काम करू दे. चल मी निघतो. आणि तुला ऑल द बेस्ट. कर, तू अभ्यास कर. यश, तू कुठे जातोयस आता? बाबांना शोधायला. मी पण येते. नाही नको, तू अभ्यास कर. तुझा पेपर आहे. मी जातो. उद्याचा पेपर इझी आहे आणि माझा अभ्यास झालाय. मी येते तुझ्यासोबत. पण मग तुझ्या घरच्यांचं काय? ते बघू नंतर.
पण तुझ्या बाबांना शोधायचं कुठे? तू चल मग बघूया. चल. काय ग रमा, कुणाची वाट बघतीयस? यश की शिरीष? ह्यांची आई. यश गेलाय त्यांना शोधायला. रमा, हल्ली तू ना अगदी भारीच चिंता करतेस बघ. घे प्रसाद घे. लहान आहे का ग शिरीष आता? आई तसं नाही, कोर्टातून ते डायरेक्ट चौधरींकडे गेले होते आणि तिथे त्यांना यश भेटला. त्याला सांगितलं की मी बाहेर जातोय म्हणून, आणि तेव्हापासून त्यांचा काहीच पत्ता नाहीये, फोनही लागत नाहीये. येईल अगं तू. हा चल, देवापुढे दिवा लावू आपण. आनंद आला? अश्विनी, येतो का कधी तो एवढ्या लवकर घरी? पण तो आज ऑफिसला गेला नाही, कुठेतरी बाहेर काम होतं त्याला. मला वाटलं एव्हाना आला असेल. मग फोन लाव आणि विचार कुठे, कधी येणार आहे घरी. नाही ना, फोन लागत आहे. बहुतेक रेंज नसेल. आमच्या रूम मध्ये फोन चार्जिंगला लावला ना तर मग रेंज नसते. केव्हापासून मी त्याला ट्राय करतेय, मला वाटलं घरीच असेल तो. हे दोघे भाऊ एकाच वेळेस फोन बंद करून कुठे गायब झाले? म्हणजे? अगं म्हणजे शिरीषही अजून घरी आला नाहीये. कोर्टातनं डायरेक्टली तो चौधरींच्या घरी गेला आणि यशला त्यांनी सांगितलं की कुठेतरी बाहेर जातोय कामाला. कमाल आहे. सकाळी रवींद्र चौधरी भेटले आनंदला त्या गाण्याच्या प्रोग्राम साठी. मला म्हणाले तुम्ही पण या. मला काय वाटतं, तुम्ही दोघी जरा परत फोन लावून बघा ना मग. हा. नाही. दोघेही एकाच वेळी फोन बंद करून गेले कुठे? अजून कुठे जायचंय? म्हणजे तुमचे फॅमिली फ्रेंड्स किंवा वकील? नाही, इतक्यात कोणाच्या घरी नको जायला. उगाच सगळ्यांना नको कळायला की बाबा कुठेतरी गेलेत. मग आता काय करायचं? बघूया. सोनाली खूप लेट झालाय, तू एक काम कर, तू घरी जा, मीही घरी जातो. आईशी किंवा सुनील काकाशी बोलतो आणि ठरवतो. मे बी तोवर बाबा घरी येतील सुद्धा. तू एकदा कॉल करून बघ ना त्यांना. सोनाली, आतापर्यंत 100 वेळा फोन करून सुद्धा काही कळलं नाही. आता काय कळणार? यश, आपण कंटिन्युअसली ट्राय करायला हवं. कर बघू तू त्यांना कॉल. फाईन फाईन, करतो. वाचतोय. काय म्हणाले बाबा? घरी जाऊन सगळ्यांना सांग की मी काम झाल्यावर मग येईन. पण एवढ्या उशिरा कसलं काम? तेच तर काही बोलले नाहीत ना. पण ते जिथून बोलत होते तिथून म्युझिकचा आवाज येत होता. कोणीतरी गात होतं. कोणीतरी नाही, ते आनंद काकाचं फेवरेट गाणं आहे. आनंद काका तोच गात होता. सोनाली, बाबा आनंद काका गातो त्या बार मध्ये गेले. नो, मग आता? मी जातोय तिकडे. मी पण इथे. तू वेडी आहेस का? वाजलेत किती बघ.
आणि तू येणार आहेस त्या बार मध्ये? यश, तो टिपिकल घाणेरडा बार नाहीये, चांगलं हॉटेल आहे असं तूच म्हणाला होतास ना. पाहिजे तर मी बाहेर उभी राहते, पण तू एकट्याने जायचं नाही. जायचं नाहीस काय? जायचं नाही सोनाली, तू वेळ लागलाय का तुला? आमच्या घरी वर्ल्ड वॉर होणार आहे आता. काकाला माझ्या मदतीची गरज आहे, मला जायला पाहिजे. तू एकटा जाऊन काय हेल्प करणार आहेस काकाला? आय डोंट नो. यश, एक से भले दो, मी पण येणार. सोनाली तुला वेळ लागलाय. हो मी वेडी आहे. यश, आपण गेलो तर दोघांनी जायचं, नाहीतर तू एकट्याने जायचं नाही. यश, मी तुला आजपर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढले, माझ्याशिवाय तू कसं सोल्युशन शोधणार आहेस एकटा? सो बस आपण जातो. सोनाली. यश, मला आर्ग्युमेंट नकोय, बस. ठीक आहे, घे मागे, चल. थँक्यू सो मच. यश, टेक केअर. बाबा खूप चिडले असतील ना तुझे, घरी खूप आरडाओरडा होणार आहे तुझे. नाही, मी त्यासाठी स्वतःला मेंटली प्रिपेअर करतोच आहे. पण सोनाली, तुझ्या घरी राडे जास्त होणार आहेत. एकतर तू मॉन्टेला गंडवून बाहेर आलीस, तुझा फोन सुद्धा आणला नाहीस, माझ्याही फोनची बॅटरी डेड झाली, आणि आता वाजलेत बघ किती, खूप उशीर झालाय. ती बाहेर गेली तेव्हा कुठं होता तुम्ही? सोनालीताई तुमच्याशी बोलायला आलेला ना, म्हणून मी घरी फोन करायला बाहेर गेलो होतो. मी काय दिवस रात्र तिच्याशी बोलत असतो? नाही, पण सोनालीताई अशा तुमच्या समोरून निघून जातील असं नव्हतं वाटलं सरकार. माझ्या समोरून नाही, माझी पाठ वळता क्षणी गेली. ते कुठे गेल्या असतील त्या? हेच विचारतो ना मी तुला. सरकार, सोनालीताईंनी फोन पण घरीच ठेवलाय. यशला फोन करायचा ना. यशला फोन केला होता, पण सुरुवातीला वाजला आणि नंतर वाजायचा बंद झाला. अरे माकडा, त्याच्या घरी जायचं ना. सोनू, हा पप्पा. फोन घरी ठेवून कुठं गेली होती तू? कुठं गेली होती? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.